नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई, हमाल, लिपिक आणि ड्रायव्हर यासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश। तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 60 काय आहे? भारतीय राज्यघटनेचे जे अनुच्छेद 60 आहे तर त्यानुसार भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात। तर पहा, जर सरन्यायाधीश हे अनुपस्थित असतील तर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात जे वरिष्ठ न्यायाधीश असतात तर ते पहा राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात। तर यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात। प्रश्न क्रमांक दुसरा, लोकसभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव माळवणकर। तर पहा, गणेश वासुदेव माळवणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते। तर यांचा कार्यकाळ हा पहा सन 1952 काय आहे? सन 1952 ते सन 1956 पर्यंत यांचा कार्यकाळ हा सन 1952 ते सन 1956 या काळामध्ये ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते। तर सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते ओम बिर्ला आहेत। कोण आहेत? ओम बिर्ला हे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव माळवणकर। प्रश्न क्रमांक तिसरा, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण। तर यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। तर यशवंतराव चव्हाण यांनी पहा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री हे पद त्यांनी स्वीकारलेले होते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सालेर। सालेर हे पहा शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। कुठे? नाशिक या जिल्ह्यामध्ये असून याची उंची पहा 1567 मीटर इतकी आहे। उंची किती आहे? 1567 इतकी सालेर या शिखराची उंची आहे। तर महाराष्ट्रातील पहिले सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ते कळसुबाई हे शिखर आहे। तर याची कळसुबाई या शिखराची उंची पहा 1646 मीटर इतकी आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सालेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5, आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई। तर पहा, पंडिता रमाबाई यांनी सन 1882 मध्ये कधी? सन 1882 मध्ये पुणे या ठिकाणी स्त्रियांच्या उद्धारासाठी आर्य महिला समाज ही संस्था स्थापन केलेली होती। तर पहा, तुम्हाला असाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो की पंडिता रमाबाई यांना पंडिता ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिलेली आहे? तर कोणत्या विद्यापीठाने दिलेली आहे? तर ती कलकत्ता काय आहे? कलकत्ता या विद्यापीठाने पंडिता रमाबाई यांना पंडिता ही पदवी दिलेली आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 शेकरू। तर पहा, शेकरू ही एक मोठी खार असून ती प्रामुख्याने पहा भीमाशंकर काय आहे? भीमाशंकर या जंगलामध्ये ती प्रामुख्याने आढळते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 शेकरू ही जी खार आहे तर ती पहा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे। प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 वि वा शिरवाडकर। म्हणजेच
विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना की पहा आपण कुसुमाग्रज काय आहे, कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. तर यांचा जन्मदिवस पहा 27 फेब्रुवारी काय आहे, 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विष्णू वामन शिरवाडकर यांचा वाढदिवसानिमित्त मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8, मूळदूस म्हणजेच रिकेट्स हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी. तर पहा मूळदूस हा जो रोग आहे तर तो पहा प्रामुख्याने जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. याचं कारण असं आहे की पहा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण कमी होते, ज्यामुळे पहा हाडे मऊ आणि कमकुवत होतात. त्यामुळे मूळदूस हा रोग होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे मूळदूस हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 9, डॅश या क्रांतिकाराने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, अनंत कान्हेरे. तर पहा अनंत कान्हेरे यांनी 21 डिसेंबर काय आहे, 21 डिसेंबर 1909 मध्ये, कधी 21 डिसेंबर 1909 या दिवशी पहा नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये, जे की अभिनव भारत या संघटनेचे अनंत कान्हेरे हे सदस्य होते, तर यांनी पहा जुलमी कलेक्टर जॅक्सनवर गोळ्या झाडलेल्या होत्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, अनंत कान्हेरे या क्रांतिकाराने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, 26 नोव्हेंबर सन 1949. तर पहा संविधान सभेने 26 नोव्हेंबर सन 1949 मध्ये राज्यघटना स्वीकारलेली होती. तर 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो पहा आपण संविधान दिन काय आहे, संविधान दिन म्हणून आपण साजरा केला जातो. तर पहा भारतीय राज्यघटना ही केव्हा अंमलात आणलेली होती, तर ती 26 जानेवारी 1950 मध्ये, कधी 26 जानेवारी 1950 मध्ये आपली राज्यघटना ही अंमलामध्ये आणलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 11, चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, ओडिसा. तसेच पहा चिल्का हे जे सरोवर आहे तर ते पहा भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, ओडिसा या राज्यामध्ये चिल्का हे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 12, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय युवक दिन. तर पहा स्वामी विवेकानंद यांचा जन्म हा 12 जानेवारी का आहे, 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस त्यांच्या विचारांनी तरुणांना प्रेरित करण्यासाठी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13, प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आत्माराम पांडुरंग. तर आत्माराम पांडुरंग यांनी पहा 31 मार्च, कधी 31 मार्च सन 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, कोरकू ही अनुसूचित जमात डॅशमध्ये राहते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, मेळघाट, जे की अमरावती, कुठे, अमरावती. तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये
कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मेळघाट या ठिकाणी कोरकू ही अनुसूचित जमात आढळते. प्रश्न क्रमांक 15 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 1935 म्हणजेच 1 एप्रिल सन 1935. 1 एप्रिल सन 1935 या दिवशी हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसीनुसार RBIची स्थापना ही झालेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 लोकसभा सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 5 वर्ष. तर लोकसभा सदस्याचा कार्यकाळ हा पहा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. तर पहा गोदावरी ही जी नदी आहे तर ती पहा महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात मोठी नदी असून तिला पहा दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हटले जाते. तर गोदावरी नदीचा उगम पहा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, कुठे? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. तर गोदावरी नदीची लांबी पहा सुमारे 1465 किलोमीटर. किती आहे? 1465 किलोमीटर गोदावरी नदीची लांबी आहे. तर गोदावरी ही जी नदी आहे तर ती पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 18 भरतनाट्यम हे कोणत्या राज्यातील नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तामिळनाडू. तर पहा तामिळनाडू राज्यातील भरतनाट्यम हे नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 19 पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर राजस्थान हे राज्य पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. तर आपलं महाराष्ट्र हे राज्य पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे? तर ते 9वे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. तर मुंबई हे पहा महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अजीवनसत्व. तर हे जे जीवनसत्व आहे तर ते पहा निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे. तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पहा रातआंधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 22 भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डॉक्टर MS स्वामीनाथन. तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1924 मध्ये. कधी? 1924 मध्ये स्थापना ही करण्यात आलेली आहे. तर या संस्थेचे ब्रीदवाक्य काय होते? तर ते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. प्रश्न क्रमांक 24 सर्व योग्य दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 O निगेटिव्ह. तर पहा सर्व योग्य दाता म्हणून O निगेटिव्ह या रक्तगटाच्या व्यक्तीस ओळखले जाते. याचं कारण असं आहे की पहा लाल रक्तपेशीवर कोणताही प्रतिजन नसतो, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. म्हणून O निगेटिव्ह या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व योग्य दाता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 मोहिनीअट्टम हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा केरळ. मोहिनीअट्टम हे जे नृत्य आहे तर ते पहा केरळ या राज्याचे आहे.
प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रसंत ही पदवी संत तुकडोजी महाराजांना कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा, तुकडोजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहा त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली होती. तसेच पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह लिहिलेला होता. तर त्याचं नाव आहे पहा ग्रामगीता. काय आहे? ग्रामगीता हा महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी संत तुकडोजी महाराजांना दिली. प्रश्न क्रमांक 27. भूदान ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1951. तर सन 1951 या वर्षी भूदान ही चळवळ सुरू झालेली होती. तर भूदान ही चळवळ कोणी सुरू केलेली होती? तर ती आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 28. चिपको आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सुंदरलाल बहुगुणा. तर चिपको आंदोलनाचे नेतृत्व हे सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पुणे. तर पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच पहा, पुणे या शहराला शिक्षणाचे माहेरघर आणि पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रत्नागिरी. तर प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प हा पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे.